मुंबईच्या महापौर पदासाठी महायुतीची दिल्लीत खलबतं झाली आहेत। काल रात्री शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यात प्राथमिक चर्चा पार पडली। चर्चेनंतर अंतिम तिढा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सोडवला जाईल असं दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आलंय। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनात आली असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या। मुंबईत मातोश्री समोर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर लावण्यात आलाय। मराठी माणसाच्या विश्वासामुळे बाप तो बाप होता आहे असा थेट आणि आक्रमक मजकूर बॅनरवर झळकलाय। शाखा प्रमुख सुनील जाधव यांच्याकडून हा बॅनर लावण्यात आलाय। पुण्याच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी उफाळली आहे। जिल्हा परिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळे महिला अध्यक्ष पूजा वळसे यांनी जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे। पूजा वळसे या अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत। आंबेगावमध्ये दोन्ही शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवत आहे। नांदेडमध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात 20व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन होणार आहे। या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राहुल प्रधान यांची निवड करण्यात आली आहे। शासनाच्या पैशावर चालणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधातील आणि महात्मा फुलेंच्या संकल्पनेतील हे साहित्य संमेलन असल्याचं किशोर ढमाले यांनी सांगितलंय। नाशिकच्या गंगापूर धरण येथे 22 आणि 23 जानेवारीला भारतीय वायुदल आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सूर्यकिरण एअर शोचं आयोजन करण्यात आलंय। 9 फायर जेट एकाच वेळी उड्डाण घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे प्रात्यक्षिक नाशिककरांना अनुभवायला मिळणार आहे। या कार्यक्रमासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे। भद्रावती शहरातील प्रसिद्ध जैन श्वेतांबर मंदिरात दानपेटी फोडून 10,000 रुपये चोरी करण्यात आले आहेत। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्परतेने कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। शुभम झाडे आणि ऋतिक जांभूळकर अशी आरोपींची नावं आहेत। जैन श्वेतांबर मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवण्यात आलेल्या दानपेटीतून ही चोरी करण्यात आली आहे। नागपूरच्या जामठा स्टेडियमवर आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात क्रिकेटचा भव्य सामना रंगणार आहे। भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामन्यासाठी सुमारे 50,000 प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्टेडियम पासून सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। बीडच्या लिंबा गणेश मधील धनगर बांधवांनी कोणत्याही वाहनाने किंवा कोणत्याही मार्गाने मुंबईत दाखल होण्याचा ठाम निर्धार केलाय। यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो अशी घोषणाबाजी करत धनगर समाज बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। यावेळी मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते। नाशिकच्या गंगा रोड परिसरात एका 4 चाकी कारला भीषण आग लागली। या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली। अग्निशमक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बीडच्या नेकनूरमध्ये 2 कॉन्स्टेबलने छापा टाकत ऑनलाईन बेटिंग करणाऱ्या 4 आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून 11 मोबाईल आणि 2 लॅपटॉप ताब्यात घेण्यात आले आहेत। या आरोपींचे परदेशात कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांकडून या गोष्टीचा आता अधिक तपास सुरू आहे। भंडाऱ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राज्य कर निरीक्षकांना 35,000ची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे। जीएसटी नंबर पूर्ववत सुरू करण्यासाठी संबंधित निरीक्षकांनी फिर्यादीकडे लाच मागितली होती। फिर्यादीच्या तक्रारीनंतर एसीबी पथकाने सापळा रचत ही कारवाई केली आहे।